हॅलो, मी पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं इन एपिसोड 3 ऑफ माय उत्तराखंड सीरीज. आजचा दिवस खूप मोठा असणार होता म्हणून आम्ही सकाळी आमचा सगळा आळस पॅक करून 5:30ला निघालो आणि पुन्हा टॅक्सीने अगोतली धारपर्यंत पोहोचलो. आता इथून पायपीट सुरू. आधी 4 किलोमीटर खाली उतरायचंय. मग काय, फेवरेट पार्ट ऑफ द हाईक म्हणून माझ्या अंगात ससा संचारला. उतरताना रस्त्यात हा वॉटरफॉल, दुर्गादेवी मंदिर, ब्रिजेस असं सगळं बघत पुढे जात होतो. आणि हे काय, मध्येच रस्ता गायब. लँडस्लाईड झालेली, त्यावरून पायवाट बनवलेली आणि हे आमचं कार्टं नेटवर्क शोधतंय. ही लँडस्लाईड क्रॉस केली आणि उतरलो रिव्हर साईडला. जीव मुठीत घेऊन हा वुडन ब्रिज क्रॉस केला, कारण पोहता येतंय कोणाला, आणि येत असेल तरी इथे त्याचा काही उपयोग आहे असं वाटत नाही. नदीकाठी हात सुन्न करेल अशा पाण्याने चेहरा सुन्न होतोय का ते बघूया असा एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट फेल झाला, पण मज्जा आली. मग या ॲस्थेटिक पहाडी कॅफेमध्ये जाऊन ब्रेकफास्ट केला आणि थोडी रेस्ट पण. इथून पुढचे 9-10 किलोमीटर फक्त चढायचंय, ते पण 60 ते 70 डिग्री एलिव्हेशन आहे. फक्त सुंदर सुंदर व्ह्यूज बघून इथे येत असाल तर तुमकी नानी नक्कीच आठवणेवाली आहे. आता वेळ झाली बॅग पुन्हा स्विच करायची, कारण वाघीण आता थकली आहे. सकाळी 6:30ला हाईक स्टार्ट करून मी पोहोचले संध्याकाळच्या 4 वाजता. अँड युअर डेस्टिनेशन हॅज अराइव्ड. 5 केदारपैकी एक असलेलं हे मधमहेश्वर मंदिर. जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर इथे यावं असं म्हणतात, ते यामुळे. मग रात्री जेवलो इथे. चुलीवरचं जेवण -1 डिग्री टेम्परेचरमध्ये, तेही 11.5 फीट हाईटवर. हे त्यातल्या त्यात एक वेगळं ॲडव्हेंचर होतं. मग रात्री निवांत झोपलो टेंटमध्ये आणि सकाळी हा व्ह्यू होता टेंटमधून. मग आम्ही दर्शन घेतलं, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला. कालपासून पाऊस सुरू होता आणि आज रेड अलर्ट आहे म्हणून बुधा मधमहेश्वरला जाऊ शकलो नाही. मग एवढं करून परतीची वाट धरली. खाली उतरताना रस्त्यात या खूप साऱ्या बेबी मेंढीज दिसल्या. त्यातल्या एका क्यूट बेबी सोबत मी फोटो काढला आणि पुन्हा कडेकडेने खाली उतरत राहिले. वर पाऊस सुरू झाल्याने इथले लोक सर्व गुरं घेऊन खाली जात होते आणि आम्ही 2 भिजलेल्या मांजरी सुद्धा. आज दिवसभर पाऊस आहेच, मग काय व्ह्यूज अजून सुंदर. सकाळी 10ला उतरायला स्टार्ट करून आज पुन्हा 3 पर्यंत आम्ही रासी गावात पोहोचलो. उत्तराखंडच्या या सिरीजमध्ये मी पुढे कुठे जाणार आहे त्यासाठी पुढचा एपिसोड लवकरच येतोय. सो स्टे ट्यून्ड. बाय.